ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सामान्य काळातील 7वा रविवार साजरा करीत आहोत. आपण या दिवसामध्ये, या रविवारी आणि येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये विशेष करून आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस यांच्यासाठी प्रार्थना करूया. विशेष करून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा, त्यांना शक्ती द्यावी. प्रभू येशूची शिकवण त्यांनी इतरांना चांगल्या प्रकारे देण्यासाठी त्यांना लागणारे सामर्थ्य आपल्या देवाने द्यावे, म्हणून आपण त्यांच्यासाठी या येणाऱ्या दिवसांमध्ये प्रार्थना करणार आहोत. प्रिय मित्रांनो, आजची उपासना आपल्याला आपले ख्रिस्ती जीवन प्रभू येशूने शिकविलेल्या शिकवणीप्रमाणे आणि ख्रिस्ती मौल्यांप्रमाणे जगण्यासाठी आमंत्रण देत आहे. आजचे जे पहिले वाचन आहे ते शमूएल या पुस्तकातून घेतलेले वाचन आहे आणि त्यामध्ये आपण ऐकतो की कशा प्रकारे दाविदाला जो राजा शौल होता त्याचा सूड घेण्याची जेव्हा संधी आली होती तेव्हा ती संधी त्याने धिक्कारून लावली आणि त्याने शौलाला कुठलीही हानी केली नाही, कारण शौल हा जो राजा होता त्याला प्रभूने अभिषेक्त केलेले होते. आणि म्हणून जरी सुद्धा तो शौल राजा हा दाविदाच्या मागे लागला होता, त्याचा सूड घेण्यासाठी, त्याचा छळ करून त्याला ठार मारण्यासाठी तो द्वेषाने पेटलेला होता, तरी सुद्धा संधी मिळाली तेव्हा दाविदाने त्याला क्षमा केली. यावरून आपण शिकतो की कशा प्रकारे प्रभूने जे निवडलेले असतात, प्रभूने जे अभिषेक्त केलेले असतात, आपण त्यांच्याविषयी काही वाईट करू नये, कारण ते परमेश्वराचे निवडलेले असतात. याचा अर्थ असा नाही की शौल राजा जे करत होता ते बरोबर होतात किंवा शौल राजामध्ये कुठलीही चूक नव्हती, याचा अर्थ असा नाही. परंतु दाविदाने पाहिलं होतं की शौल राजा हा परमेश्वराने अभिषेक्त केलेला होता आणि म्हणून काही वाईट करून स्वतः पापात पडणे हे त्याला काही पटलं नाही आणि म्हणून दाविदाने शौलाला कुठलीही हानी केली नाही. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकतो की संत पौल पहिला आदाम आणि शेवटचा आदाम म्हणजे आदाम आणि प्रभू येशू यांच्यामध्ये तुलना करीत आहेत. पहिला जो आदाम होता त्या आदामाला आत्मा देण्यात आला, त्याला शरीरामध्ये आत्मा देऊन त्याला परमेश्वराने बनवले, परंतु प्रभू येशू ह्याच्यामधून आत्मा आला आणि म्हणून ती तुलना पहिला आदाम आणि प्रभू येशू यांच्यामध्ये संत पौल करीत आहे. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आणि लोकांना आपली ख्रिस्ती शिकवण दिली आणि ही शिकवण आपल्या सर्वांसाठी फार महत्वाची आहे. आपण जर नीट पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यामध्ये काही मुद्दे हे अधोलिखित केलेले आहेत आणि ते पहिलं म्हणजे तुम्ही प्रेम करा एकमेकांवर, इतरांवर. आणि कसे प्रेम करा? जसे तुम्ही स्वतःवर, मी जसा माझ्यावर प्रेम करतो तसे मी जाऊन इतरांवर प्रेम केले पाहिजे. जो आपला शत्रू आहे, जो आपला विरोधक आहे, त्याच्यावरही प्रेम करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आमंत्रित करीत आहे. दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा जो प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे ते म्हणजे तुम्ही क्षमा करा आणि क्षमा तुम्ही सरळ हस्ते मोठ्या मनाने करा. दुसरं मनामध्ये काही ठेवू नका. जे तुमचं वाईट करतात, जे तुमच्यावर पेटलेले असतात आणि तुमचं नाव समाजामध्ये खराब करीत आहेत, अशा सर्वांविषयी मनामध्ये तुम्ही तुमचा द्वेष ठेवू नका. आपण दुसरे जे वागतो त्यांच्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपण आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुम्ही जर माझा पाठलाग करणारे माझे शिष्य आहात तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगतो ते म्हणजे तुम्ही चांगलं करा, समाजामध्ये इतरांचं चांगलं करा. कारण जर सर्वच जण सारखे वागत असतील आणि माझे शिष्य म्हणून तुम्ही जर वेगळे नसाल इतरांपेक्षा, तर मग तुम्ही माझे शिष्य असण्याचा फायदा काय? या जगामध्ये आपण पाहतो की जेव्हा समाज हा भ्रष्ट झालेला आहे, एकमेकांचं वाईट करत आहे, अशा वेळेला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. एक माणूस जो स्वर्गाच्या दरवाजापर्यंत गेला आणि त्याने परमेश्वराला सांगितलं की मला स्वर्गात यायचं आहे कारण मी कोणाचंही वाईट केलं नाही. आणि परमेश्वराने सांगितलं कशावरून?
आणि त्या माणसाने सांगितलं, हे प्रभू, माझे हात पहा, माझे हात किती स्वच्छ आहेत, किती निर्मळ आहेत, किती पवित्र आहेत. आणि प्रभू येशूने सांगितलं, हो, तुझे हात स्वच्छ आहेत, परंतु ते रिकामी आहेत. म्हणून ख्रिस्ती जी मूल्य आहेत, ख्रिस्ती जी शिकवण ही अशी आहे की फक्त वाईट जे करणे ते आपण न केलं ह्याच्यामध्ये आपला मोठा मान नाही, तर आपण चांगलं ते केलं पाहिजे. जे पाप आहे ते आपण नाकारलं ही चांगली गोष्ट आहे, परंतु जे चांगलं आहे, जे चांगलं केलं पाहिजे, सत्कृत्य जी केली पाहिजे ती जेव्हा आपण करू तेव्हाच आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनू. आणि चौथी गोष्ट जी प्रभू येशू ख्रिस्त अधोलिखित करत आहे, जो मुद्दा तो अधोलिखित करत आहे, तो म्हणजे आपण प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. प्रार्थना करणे म्हणजे आपली पूर्ण भिस्त, आपला पूर्ण विश्वास, आपला पूर्ण जे आपलं आहे आयुष्यामधील ते सर्व परमेश्वराच्या पायाशी, परमेश्वराच्या अल्तारावर आणून ठेवणे आणि परमेश्वराला सांगणे की तूच प्रभू परमेश्वरा, या बोटीचा, या माझ्या जीवनाचा तूच खलाशी आहे, तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा आपलं सर्व काही जे आहे नाही ते सर्व आपण परमेश्वराच्या हाती सुपूर्त करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आज ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती मूल्य यांची समाजाला गरज आहे. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो मनुष्य मनुष्याच्या विरोधामध्ये द्वेषाने पेटलेला आहे. आज आपण पाहतो की एकमेकांवरती लोक प्रेम करत नाही. आज कुटुंबामध्ये दुफळी माजलेली आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा समाजाविरोधात पेटलेला आहे किंवा देशाविरुद्ध पेटलेला आहे आणि या जगामध्ये जेव्हा शांती नाही, तेव्हा ख्रिस्त आपल्याला चांगला सत्याचा मार्ग देत आहे, सुचवित आहे. आणि प्रभूचे शिष्य म्हणून आपण या समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे लागणारी जी कृपा, जी शांती, जी शक्ती आहे ती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त या पवित्र मिसा बलिदानामध्ये देत आहे. आणि म्हणून आपण प्रिय मित्रांनो परमेश्वराकडे ती कृपा मागूया. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे कृपामय जीवन जगणे. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे जेव्हा आपण पवित्र शरीराचा स्वीकार करतो तेव्हा आपण प्रभुमय होतो. प्रभू आपले शरीर आपल्या सर्वांसाठी देतो, त्याचप्रमाणे आपणही प्रभूप्रमाणे आपलं शरीर आहे, आपलं जीवन आहे ते इतरांसाठी समर्पित केलं पाहिजे. आणि म्हणून लागणारी जी कृपा आहे ती आपण या पवित्र मिसा बलिदानात मागूया. आमेन.